एकजुटीने पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया एकजुटीने पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ढगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तूर पीक पेरणी सुधारित पद्धतीने केल्याचे फायदे. आंतरपीक पद्धतीत जेव्हा तूर पीक घेतल्या जाते तेव्हा तिला दुय्यम दर्जा राहते. त्यामुळे आपल्याला सोयाबीन पिकासारखा तूर पिकाला मुख्य पिकाचा दर्जा द्यावयाचा आहे. टाकरखेडा शंभू मुख्यालयातील जमिनी खारपान आहेत. पाणी साचून राहिल्यामुळे रोपटे अवस्थेतील तूर पीक जळते. झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे त्यांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. बेडवर पेरणी केल्यामुळे सततच्या पावसाने होणारे तूर पिकातील मर रोगाचे प्रमाण कमी होते. सोयाबीन तूर पिकाची पेरणी बेडवर केल्यामुळे मूलस्थानी जलसंधारण होते. अतिरिक्त पावसाचे पाणी सरीवाटी निघून जाते. कमी पाऊस झाल्यास सरीमधील पाणी पिकास पोषक ठरते. शेतकऱ्यांना वारंवार तूर टोबावी लागत नाही. पिकाची वाढ चांगली होते. हवा खेळती राहते. फुले शेंगांची संख्या जास्त प्रमाणात राहते. परतीन आली जाण जागर झालया एकजुटीने पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपरतीन आलिया जान जागर झालया एकजुटीने पेटल रान तुफान आलया हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ढगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन तूर पीक पेरणी प्रचलित पद्धतीने केल्याने संभाव्य तोटे. सततच्या पावसामुळे पिकामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पीक खराब होते. अतिरिक्त पावसाचे पाणी शेतामधून निघून जाण्यास अडचण होते. पिकाची वाढ खुंटते. पिके पिवळी पडतात. फवारणी करण्यास अडचण निर्माण होते. पिकामध्ये हवा खेळती राहत नाही. शेतकऱ्यांना तूर पीक जळाल्यामुळे वारंवार टोभणी करावी लागते. कधी कधी तूर राष्ट्रीय पुरस्कृत बेड शेतामध्ये बेडवर पेरणीचा कार्यक्रम राबवण्यात आला होता.
त्यामध्ये आम्हाला रुपाली ठाकरे मॅडम यांनी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि यावर्षी मागल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी तो बेटचा प्रमाण वाढवलं आहे. आमच्या इथे काळीची जमीन आहे आणि ही जमीन पाणी धरून ठेवते आणि ते पाणी धरून ठेवल्यामुळे आमच्या जमिनीतल्या तुरी खराब होण्याचं आणि त्याच्यावरती विल्टिंग जाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि